चांगले लोक भेटले तर देव तुमच्यावर प्रसन्न आहे. ही एक साधी पण अत्यंत खोल अर्थ असलेली गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक व्यक्ती काही ना काही कारणाने येतात. काही लोक आपल्याला शिकवतात, काही आपल्याला तोडतात, तर काही लोक आपल्याला घडवतात. पण जेव्हा आपल्या आयुष्यात चांगले, प्रामाणिक आणि मनापासून साथ देणारे लोक येतात, तेव्हा ती फक्त योगायोग नसतो, ती देवाची कृपा असते. आजच्या जगात जिथे स्वार्थ, स्पर्धा आणि खोटेपणा वाढलेला आहे, तिथे एखादा माणूस जर निस्वार्थपणे तुमच्यासोबत उभा राहतो, तुमच्या यशात आनंद मानतो आणि तुमच्या अडचणीत तुमचा हात धरतो, तर तो माणूस खरोखरच देवाने पाठवलेला असतो. कारण देव प्रत्येक वेळी स्वतः येऊन मदत करत नाही, पण तो अशा लोकांच्या रूपाने आपल्याला साथ देतो. कधीकधी आपण विचार करतो की माझ्या आयुष्यात हे लोक का आले, पण त्याचं उत्तर खूप सोपं आहे. कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात. तुमच्या चांगल्या विचारांमुळे, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आणि तुमच्या मनातील स्वच्छतेमुळे देव तुमच्यावर प्रसन्न होतो आणि अशा चांगल्या लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवतो. हे लोक तुमच्या आयुष्यात फक्त आनंद देण्यासाठीच येत नाहीत, तर ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी, तुमची चूक समजावून सांगण्यासाठी आणि तुम्हाला एक चांगला माणूस बनवण्यासाठी येतात. ते तुमचं मनोबल वाढवतात, तुमच्या स्वप्नांना बळ देतात आणि तुमच्या आयुष्याला एक नवा अर्थ देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जसं देव आपल्याला चांगले लोक देतो, तसंच आपणही इतरांच्या आयुष्यात चांगले माणूस बनणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही कोणासाठी चांगले बनता, तेव्हा तुम्हीही कोणासाठी देवाने पाठवलेले व्यक्ती ठरता. कधीकधी जीवनात अडचणी येतात, लोक सोडून जातात आणि आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो आहोत. पण अशा वेळेला जे लोक तुमच्यासोबत राहतात, तेच खरे असतात. तेच तुमच्या आयुष्यातील देवाची खरी देणगी असतात. त्यामुळे अशा लोकांची कदर करा, त्यांना जपा आणि त्यांच्यासोबतचे नाते मनापासून जपा. शेवटी हे समजून घ्या की चांगले लोक भेटणे ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, तर ती तुमच्या आयुष्यातील देवाची एक सुंदर योजना आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असे लोक भेटतात, तेव्हा त्याबद्दल देवाचे आभार माना आणि त्या नात्याला नेहमी जपण्याचा प्रयत्न करा. कारण जिथे चांगले लोक असतात, तिथे देवाची उपस्थिती आपोआप जाणवते. आणि जेव्हा देव तुमच्यावर प्रसन्न असतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात शांतता, समाधान आणि खऱ्या आनंदाची सुरुवात होते.